आज मी तुम्हाला अगदी कमी साहित्यात मेथीचं वरण दाखवणार आहे। हे आहे स्वच्छ धुवून घेतलेली बारीक मेथी, लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण घेतलं। ही तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे। एकदम कमी साहित्यात खूप टेस्टी अशी मेथीची भाजी, मेथीचं वरण होणार आहे। आता मी गॅस लावून घेतला आहे। त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल, मोहरी, तडतडली की जिरे, थोडासा हिंग आणि लसणाचं वाटण चांगलं भाजून परतून घ्यायचे। त्यानंतर मेथी घालायची। लसूण जास्त लाल होऊ द्यायचा नाही, नाहीतर थोडंसं वाट लागेल। आता मेथीची भाजी खमंग भाजून घ्यायची। मेथीची भाजी भाजत आल्यावर त्यामध्ये थोडंसं मीठ, कारण आपण वरणात पण मीठ टाकलेलं आहे हटताना, चांगलं परतून घ्यायचं। तर मेथी परतल्यावर त्यामध्ये थोडासा ठेचा टाकायचा हिरव्या मिरचीचा, त्यामुळे टेस्ट एक नंबर येते ना। आणि चांगलं परतून घ्यायचं ते। आता आपली भाजी छान परतलेली आहे। यामध्ये तुम्हाला तिखट जसं लागते तसं, आमच्या इथं तिखट पाहिजे तर मी 2.5 चमचे तिखट टाकलं। हळद 1 चमचा टाकायची आणि त्याला परत परतून घ्यायचं। मसाले टाकल्यानंतर थोडं 2 मिनटं परतलं ना, टेस्ट खूप छान येते। त्याच्यामध्ये तुरीचं वरण घालायचं आणि चांगलं फिरून घ्यायचं याला। आणि ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं, म्हणजे लवकर आळून येईल वरण। वरण जास्त पातळ नाही करायचं, मिडियमच राहू द्यायचं, कारण हे जसं जसं थंड होईल तसं तसं घट्ट होत जातं। याच्यामध्ये थोडंसं लसण ठेवलं होतं मी, ते टाकायचं। नंतर लसण टाकलं त्याची टेस्ट खूप भारी येते। आता आपल्या वरणाला छान उकळी आली आहे। आपलं अशा प्रकारे वरण तयार। अशा प्रकारे आपलं वरण तयार आहे। वरणासोबत ठेचा, तूप लावलेला फलका आणि दही एक नंबर लागतं। करून बघा।